संघाचं स्वप्न थांबेल, कोणता संघ मात्र पुढे येताना पाहायला मिळेल गुणतालिकेमध्ये, आणि खऱ्या अर्थानं हीच रंगत आपल्याला पाहायला मिळते। एक वर्ष म्हणजेच काय तर 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच एक वर्ष। आणि या एक वर्षांचा आढावा घेत कोणता संघ सीझन 4 मध्ये उतरेल त्याच जोशाने, त्याच जल्लोषाने, त्याच उत्साहाने, आणि या संघामध्ये मात्र दोन्ही संघांमध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे। अप्रतिम फाईट यॉर्कर, इथून कठीण झालंय, कठीण समय येता कोण कामाचा येतो। आता मात्र या वेळेला पाहावं लागणार आहे। चेंडू आहेत 7 आणि 7 चेंडू मध्ये 17 धावा। इथून 7 बॉल खूप महत्वपूर्ण असतील। तदनंतर 7 बॉल गेल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल ती वेळ मात्र पश्चातापाची असेल का, येणारे वेळ दर्शवेल। या वेळेला पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने खेळले गेलेत, काय गोलंदाजी केली या ठिकाणी, जबरदस्त। अमित पाटील या वेळेला दर्शवतात मी लढेन, मी जिंकेन, कारण क्रिकेट हा खेळ मात्र सातत्याने आपण पाहिलंय, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट, काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये। आता मात्र गौरव किनीला काहीतरी करून दाखवण्याची गरज आहे। 6 चेंडू 17 धावा, सुपर मॅच गौरव किनी वर्सेस अमित पाटील, बेस्ट वर्सेस बेस्ट। पुन्हा एकदा लगातार 3 चेंडू डॉट, काय गोलंदाजी केले, जबरदस्त। एकदा 3 चेंडू तुम्हाला आवडले असतील तर जोरदार टाळ्या होऊ द्या। एकाच लेंथ वर गोलंदाजी करत असताना आता 5 चेंडू आणि 17 धावा। म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते। मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो, मित्रांनो। ऑफ साइडला फटका चांगला आहे, प्राक्तन किनी मात्र पुढे सरसावेल। मूर्ती लहान कीर्ती महान, ब्रँड ऑफ शिवनसाई, फेकी ॲक्युरेट होते, परंतु इथे मात्र 2 धावा मिळतील का हा प्रश्न चिन्ह, आणि यस 2 धावा मिळतात त्या ठिकाणी। आणि या ठिकाणी प्राक्तन किनीच्या मात्र कानावर थोडेसे गोड शब्द जात आहेत, कशी फेकी केलीस तू प्राक्तन, परंतु या वेळेला मात्र पूर्ण थ्रो होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं। धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 22। आता चेंडू आहे 4 चेंडू मध्ये 15 धावा। अप्रतिम क्वालिफायचा हा सामना पाहायला मिळतोय। डगआउट मध्ये मात्र या ठिकाणी साईबाबा स्पोर्ट्स भामटपाड्याचा थोडासा सन्नाटा पसरलाय, टाळ्यांचा गजर येईल का याकडे लक्ष असेल। पुन्हा एकदा गोलंदाज अमित पाटील, ग्रेट डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन। आता तांसा किंग तांसा संघाच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर येताना पाहायला मिळतोय, ही खासियत आहे या स्पर्धेची। आता 3 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा, 2 षटकार 1 चौकारांची गरज। मात्र गौरव किनी काय करेल, एक पुन्हा एकदा मात्र एक मातब्बर खेळाडू, क्वालिटी वर्सेस क्वालिटी। या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाजी अमित पाटील, काय गोलंदाजी केली या वेळेला। हा स्पेल जर आपण पाहिला तर डेफिनेटली 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अमित पाटील। ॲब्सोल्युटली वंडरफुल बॉलिंग। आता चेंडू आहेत 18 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 15। इथे मात्र आता 2 चेंडू 15 धावा।